शिंदे हे संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत। मराठवाड्यातील दुष्काळाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे। तर विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार आहे। मराठवाड्यात पाणी प्रश्न हा गंभीर झालाय आणि या गंभीर प्रश्नावर पाणी प्रश्नावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठक घेत आहेत। त्यांचा संभाजीनगर हा दौरा आहे। संभाजीनगरमध्ये पाण्याचा प्रश्न हा अत्यंत बिकट झालेला आहे। या ठिकाणी पिण्यासाठी सुद्धा पाणी यायला 15-15 दिवस इथल्या नागरिकांना वाट बघावी लागते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत। विजय, मुख्यमंत्री यांचा हा दौरा आहे। संभाजीनगरमध्ये मात्र पाणी प्रश्न अत्यंत बिकट हा प्रश्न झालेला आहे, गंभीर प्रश्न आहे। नक्की जगदीशजी, जर बघितलं छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा असेल, या ठिकाणी जर बघितलं पाण्याची अत्यंत टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांनी जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईकडे लक्ष दिल्याचं पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळापूर्वी जर बघितलं तर इथे मुख्यमंत्री आता दाखल झालेले, त्या ठिकाणी जर बघितलं आता विभागीय कार्यालयावरती स्वतः मुख्यमंत्री गेलेले आहेत। त्या ठिकाणी आता त्यांची बैठक सुरू होणार आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये जर बघितलं मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती अधिकाऱ्यांशी होणार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण 8 जिल्ह्यांचे पालकमंत्री या ठिकाणी आहे, कृषी विभागाचे अधिकारी आहेत, महसूल विभाग असेल, महावितरणचे अधिकारी असेल, संपूर्ण त्या ठिकाणी आहेत। त्यांच्याशी आता मुख्यमंत्री स्वतः चर्चा करणार आहेत आणि कोणत्या ठिकाणी कसं पाणी सुविधा देता येईल, चारा टंचाई कशी मिटवता येईल, यावरती संपूर्ण अधिकाऱ्यांशी चर्चा मुख्यमंत्री स्वतः करणार आहेत। विमानतळावरती बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलेलं आहे, मात्र आता बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री काय उपोषणा होतात, काय बोलतात यावरती ते बोलतील आणि माध्यमासमोर जे काय निर्णय झाले असतील ते ठरवतील। मात्र सध्या जर बघितलं तर आचारसंहिता सुरू आहे। आचारसंहितेमध्ये आता शिथिल करा अशी मागणी जी आहे ती राज्य सरकारने आता निवडणूक आयोगाकडे केलेली आहे आणि त्यामुळे पाणी टंचाईला जो आहे तो आचारसंहिता सुद्धा फटका बसू शकतो। जर आचारसंहिता उठवली गेली तर पाणी प्रश्न लवकर मिटवता येईल अशी मागणी जी आहे ती राज्य सरकारने केल्याची पाहायला मिळते। जगदीश, धन्यवाद विजय दिलेल्या या माहितीबद्दल।